श्री स्वामी समर्थ. श्रीमंत होण्याचे सूत्र. 20,000 ते 50,000 रुपये पगार असल्यास दरमहा किती आणि कशी बचत करावी. जसा पगार वाढत गेला तसाच खर्चही वाढत गेला, त्यामुळे बचत काही झालेली नाही असं बऱ्याच लोकांचं मत असतं. यामध्येच बरीच वर्ष निघून जातात. तर असे काही लोक म्हणतात की पुढच्या वर्षी पगार थोडा वाढला की बचत करू, पण बचत काहीही होत नाही. बचतीसाठी पगारवाढीची प्रतीक्षा कधीच संपत नाही. तुमची जर इच्छाच असेल तर तुम्ही तुमच्या आहे त्या पगारातून देखील बचत करू शकता. त्यासाठी फक्त इच्छाशक्ती आणि उत्तम नियोजन आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहोत की बचत कशी आणि किती करावी. तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, 20,000 रुपये पगार असलेल्या लोकांसाठी हा फॉर्म्युला. तुमचा पगार दरमहा 20,000 असला तरी तुम्ही हे देखील वाचवू शकता. सूत्र असे आहे की पगार येताच बचतीसाठी राखून ठेवलेली रक्कम दुसऱ्या खात्यात हस्तांतरित करा. जर दुसरे खाते नसेल तर तुम्ही बचतीसाठी राखून ठेवलेल्या रकमेला कधीही हात लावणार नाही असा निर्णय घ्या. जर तुम्ही बचत करण्याबाबत गंभीर नसाल तर सुरुवातीला तुमच्या पगाराच्या फक्त 10% बचत करा. म्हणजेच पहिल्या 6 महिन्यांसाठी दरमहा 2,000 रुपये वाचवा. 50,000 रुपये पगार असल्यास किती पैशांची बचत करावी. आजच्या काळात बहुतेक लोकांचा पगार सुमारे 50,000 रुपये आहे. जर तुमचा पगार सुमारे 50,000 रुपये असेल तर तुम्ही दरमहा किती पैसे वाचवायचे आणि ते कुठे गुंतवायचे ते जाणून घेऊया, जेणेकरून भविष्यात तो एक मोठा फंड बनू शकेल आणि अडचणीच्या वेळी त्याचा उपयोग होईल. जर तुम्ही विवाहित असाल आणि 2 मुले असतील तर तुम्ही 50,000 रुपयामधील किती रुपये वाचवणे गरजेचे आहे. सामान्यतः खाजगी नोकऱ्या करणाऱ्या लोकांनी दरमहा त्यांच्या पगारातील सुमारे 30% बचत करावी. दरमहा 15,000 रुपये वाचवले जावे असा नियम आहे. जर तुमचा पगार दरमहा 50,000 रुपये असेल आणि तुम्ही दरमहा 15,000 रुपयाची बचत करत नसाल तर तुम्ही तुमचे गुंतवणुकीचे लक्ष्य गाठू शकणार नाही. तुम्हाला याचा त्वरित विचार करणे आवश्यक आहे. सुरुवातीला 10% बचत करा. जर तुम्ही बचत करायला सुरुवात करत असाल तर 10% पासून सुरुवात करा, परंतु तुम्ही 30% मासिक बचत होईपर्यंत दर 6 महिन्यांनी ती वाढवत राहा. तुम्हाला सुरुवातीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. तुमचा खर्च भरून निघणार नाही, कारण तुमचा संपूर्ण पगार खर्च करण्याची सवय तुम्हाला आधीच लागलेली आहे. पण 6 महिन्यात तुम्ही तुमची सवय स्वतः बदलू शकता. सर्वप्रथम खर्चाची यादी तयार करा. आधी जे आवश्यक आहे त्याला जागा द्या. मग त्या खर्चाचा विचार करा ज्यावर कात्री वापरली जाऊ शकते, म्हणजेच वजावट करता येते. अनावश्यक खर्च टाळा. जर तुम्हाला महिन्यातून 4 वेळा बाहेर खाण्याची सवय असेल तर ती महिन्यातून 2 वेळा कमी करा. याशिवाय अनावश्यक खर्चांची यादी तयार करा जे तुम्ही दर महिन्याला अनावश्यकपणे खर्च करता. प्रत्येक व्यक्ती आपल्या पगारातील 10% अनावश्यक खर्च करतो. याशिवाय ऑनलाईनच्या या युगात तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असल्यास त्याचा वापर मर्यादित करा. तुमच्याकडे अनेक क्रेडिट कार्ड बनलेले असतील तर त्यातील काही ताबडतोब बंद करा. याशिवाय ऑनलाईन शॉपिंग टाळा. जेव्हा तुम्ही खरेदीसाठी बाहेर जाल तेव्हा घराबाहेर पडण्यापूर्वी यादी तयार करा. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा पगार मिळताच ऑफर्समुळे किंवा अनावश्यकपणे तुमच्या उपयोगाचा नसलेल्या वस्तू खरेदी करू नका. या पद्धतीमुळे तुम्ही दरमहा तुमच्या पगारातील 30% बचत करू शकता. बचतीची रक्कम योग्य ठिकाणी गुंतवा. बचतीची रक्कम योग्य ठिकाणी गुंतवण्याची गरज समजावून घ्या. या सूत्राने 50,000 रुपये पगार असलेली व्यक्ती वार्षिक 1.80 लाख रुपये वाचवू शकते. जेव्हा तुम्ही दर महिन्याला 15,000 रुपये वाचवता तेव्हा त्यातील 5,000 रुपये आपत्कालीन निधी म्हणून ठेवा. तुम्ही म्युच्युअल फंडात दरमहा 5,000 रुपयाची SIP करू शकता. याशिवाय उरलेले 5,000 रुपये आवर्ती ठेव किंवा गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवता येतील. जेव्हा पगार वाढतो तेव्हा त्यानुसार
गुंतवणुकीची रक्कम वाढवत राहा. 10 वर्षे या फॉर्म्युल्यासह बचत आणि गुंतवणूक करत राहिल्यास भविष्यात तुम्हाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार नाही. अडचणीच्या काळातही या फंडाची मोठी मदत होईल. मित्रांनो, असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.